मेक माय ट्रिप धानोरी संघाचे संघमालक, क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व दीपकजी सिंग या व्यक्तिमत्वाचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. खरं तर या व्यक्तीचं जितकं कौतुक कराल तितकं कमी आहे. त्यांनी बेस्ट बॅट्समनसाठी देखील एक सायकलचं सौजन्य केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा आपण विशेष सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीगवरती ज्यांचं नितांत प्रेम राहिले, आयोजक सन्मान्य असलमभाई खान, सचिनदादा खांदवे पाटील यांच्या शुभ हस्ते आपण दीपकजी सिंग यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. एक संघ मालकीत घेतलं त्याबद्दल विशेष सन्मान आणि या स्पर्धेत एक स्पोर्ट्स सायकल सर्वोत्कृष्ट फलंदाज यासाठी देखील दीपकजी सिंग साहेबांच्या वतीनं आहे. त्यांचं पुन्हा एकदा वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक आभार. चला आता मॅच सुरू होते. बॅटर मैदानावरती आले. सामन्याला होती सुरुवात. बरोबर 11:15 वाजता पहिला चेंडू टाकला जातोय. त्यामुळे थोडी घाई करा, थोडं सहकार्य करा. चेंडू सामन्याला देखील आपण पाहिलं तर इथे सुरुवात होते. सकाळचं सत्र आपण पाहतो. पहिला सामना लोगाव 11 टीमनं चंद्रकांत भाऊ खांदवे पाटील यांच्या टीमनं बाजी मारली. तर इथे मॅच सुरू होते. वडगाव शहर 11 उमेशदादा रोटे युवा मंच, उमेशदादा रोटे क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व यांच्या मालकीची टीम आपण पाहतोय. तर या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ युवा नेते विशालभाऊ टिंगरे पाटील यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी. 25 मिनिटांचा कालावधी 5 षटकांसाठी, 30 मिनिटं एका डावासाठी. वेळेची फार बंधनं. अंपायर सर, जसा पहिला चेंडू पडेल टायमिंगला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या मार्कवरती पहिले षटक करण्यासाठी शुभम गीते इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. सामन्याला होते सुरुवात. पंचांचा इशारा लेट्स प्ले डावाला होईल सुरुवात. शुभम जाधव, रितेश मंडल समोर शुभम गीते. शुभम टू शुभम, एकच नावाचे दोन खेळाडू एकमेकांसमोर. पहिला चेंडू स्टेअर केलाय, सावधरीतीनं खेळून काढला. डिफेन्स पाहायला मिळतोय. कव्हरला सुंदर ड्राईव्ह. एक चेंडू एक धाव. पहिले षटक मैदानावरती केला ते शुभम गीतेकडनं. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग आपण पाहतोय. शुभम जाधवनं बॅटिंग मधून गाजवली. शुभम गीतेनं फलंदाजी गोलंदाजीतून गाजवली. तर रितेश मंडल या स्पर्धेतील अर्धशतक ठोकणारा खेळाडू तो इथे बॅटिंगसाठी आहे. एक चेंडू एक धाव देखील आपण पाहतो धावफलकावर. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूवरती येईल, अडवलाय चेंडू. फेकी करेल तोपर्यंत धावा येतात. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. 2 चेंडू 3 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. शांत आणि संयमी सुरुवात आपण पाहतोय. सिमेंटची खेळपट्टी आहे, सिमेंटची विकेट आहे, गुरुलेचरचा चेंडू आहे. परंतु या चेंडूवरती षटकार चौकार देखील आपण पाहिलेत. निर्धाव षटक आपण पाहिलीत. विकेट हॅट्रिक पाहिल्यात. लागोपाठचे 3 षटकार पाहिलेत. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय स्क्वेअर लेगला. एक टप्पा घेत चेंडू सीमा पार. चेंडू मात्र चाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रितेशच्या बॅटमधून चौकार. तीन चेंडू आणि 7 धावा
त्या मात्र धावपल होत आहेत. उमेश दादा रोटी वामनचे संघ आपण पाहतो इथे मैदान ती पाहायला मिळते प्रथमतः बॅटिंग करताना. चांगला चेंडू होता, ड्राईव्ह केलाय, कव्हरला अडवलं, चाल क्षेत्ररक्षक तैनात आहेत. संघ नायक आहेत, संघाचे कॅप्टन आहेत. नेता कसा असावा, विशाल भाऊ टिंगरेंसारखा असावा आपण कित्येक वेळा पाहिलेलं आहे. आणि तिथे आपण पाहिलं तर एक धाव येते, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 4 चेंडू 8 धावा. प्रचंड संयमी व्यक्तिमत्व, सातत्याने टीमचे संघनायक, टीमचे कॅप्टन, टीमच्या नेतृत्वाची खांद्यावरती प्रचंड मोठी जबाबदारी. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवरती येईल, अडवेल चेंडू आणि तोपर्यंत काही धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्यात. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या जवळ आहेत, परंतु प्रचंड तंदुरुस्त आहेत. धावांसाठी धावाधाव जरी सुरू असते, परंतु क्षेत्ररक्षणाची जबाबदारी बाउंड्री लाईनवरती त्यांच्या खांद्यावरती आहे आणि ती कित्येक वेळा या 2 खेळाडूंनी पेलवलेल्या आहे. या टीममधून एक आहे प्रवीण पलांडे, एक आहे प्रसाद अभयंकर. या 2 खेळाडूंना आपण पाहतोय लेग साईडला, एक डीप स्क्वेअर लेगला तर एक डीप मिड विकेटला तो मात्र उभा आहे. इथे देखील आपण पाहिलं तर रिव्हर्सचा प्रयत्न होता, स्विच हिटचा प्रयत्न जरूर थोडंसं डबल माइंड होतं, परंतु त्यानंतर मनात त्यानं विचार केला. शुभम गीतेला थोडीशी उलकवणी देत होता, तोपर्यंत एक सिंगल येईल. लेग बायच्या रूपाने अतिरिक्त अवांतर धाव. सरळ बॅटनं नंतर खेळण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला असं देखील काही काळ वाटलं होतं शुभम गीतेला देखील आणि प्रेक्षकांना देखील की शुभम जाधव शुभम गीतेच्या अगेन्स्ट स्विच हिट खेळेल, परंतु तिथे थोडासा डबल माइंड झाला. लेग बायच्या रूपाने एक सिंगल येईल. पहिल्या क्रमांकाचं षटक संपेल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 धावा. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा धावपल होत आहेत. 6 षटकांचा सामना देखील आपण पाहतोय. नारायण चौधरी इथे आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 करण्यासाठी आपण पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ युवा नेते विशालभाऊ टिंगरे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या स्पर्धेला प्रथम क्रमांकाला 1,11,000 रुपये, प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट प्रदीप बाप्पा टिंगरे या 2 क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणाऱ्या व्यक्तिमत्वांकडनं प्रथम क्रमांक आपण पाहतो 1,11,000. द्वितीय क्रमांकाला 75,000 सचिन भाऊ टिंगरे युवा नेते, भरतदादा टिंगरे टेनिस बॉल क्रीडा असोसिएशन पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष तथा हॉटेल भरत गार्डनचे सर्वेसर्वा यांच्या वतीनं देखील द्वितीय क्रमांकाला 75,000 रुपये ही पारितोषिक आपण पाहतोय. यावेळीचा चेंडूचा रिव्हर्स स्विच हिट, चेंडू मात्र चाल सीमा पार, जबरदस्त फटका, शुभम जाधवच्या बॅटमधून चौकार. आलं तर सुरुवात धावपल होत आणि स्कोर कार्ड होती. धावा देखील आपण पाहिलं तर बनवला. षटक क्रमांक देखील आपण पाहू शकाल. 15 धावा धावपल होत आहेत. 6 षटकांची मॅच आपण पाहतोय. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत, तोपर्यंत काही धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. स्कोर कार्ड त्याने धावपल कोती बनवलं जात आहेत. धावा 17 धावा. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. 6 षटकांचा आणि 6 ओव्हरचा सामना तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक आपण पाहिलं तर प्रगतीपथावरती सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण इथे मैदान ती पाहतोय. यावेळीचा चेंडूचा सरळ बॅटनं केला. मध्ये बॅक टू बॉलर सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. प्रचंड वेदना देत असेल नारायणच्या हाताला चेंडू, कारण का क्रिकेट खेळामध्ये आपण पाहिलं तर बॅक टू बॉलर चेंडू अडवणं इतकं सोपं नाही. कित्येक वेळा कित्येक गोलंदाजांना दुखापती होताना आपण पाहिले, परंतु एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिले तर केलं जाते. तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू. 3 चेंडू टाकलेत नारायणनं खर्च केला. 6 धावा. टीमची संख्या 17, बिनबाद 17. इथे देखील चेंडू मात्र खेळलाय. प्रवीण पलांडे प्रयत्न करतोय, अडवलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण, काय कमालीचे एफर्ट्स आपण पाहतोय.
सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर आसिफभाई शेख, सँडीभाऊ कांबळेंचं शुभागमन आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आकाशजी घाटे हे देखील आपण पाहिलं तर उपस्थित आहेत, आपलं देखील स्वागत आहे. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळला, चेंडू हवेत आहे, प्रयत्न करेल शुभम आणि चेंडू मात्र चाल सीमा पार. चेरन षटकार. संदीप पाटील, निलेशजी वाघमारे हे देखील मान्यवर उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 2, धावफलक 24 धावा, 24 रन. यावेळीचा चेंडूचा जबरदस्त स्क्वेअर काट. पाहणी पाहतच राहा, चेंडू मात्र चाल सीमा पार. रितेश मंडल इज द मॅन ऑन फायर. चौकार. दोन षटकं आपण पाहिले तर संपली जात आहे. धावफलक होता आणि स्कोर कार्ड होती. धावा देखील आपण पाहिले तर बनवलं गेला 28 रन. 28 धावा धावफलक होत आहेत. वडगाव शेरी 11 संघ आपण पाहिले तर प्रथमतः बॅटिंग करतोय. उमेश दादा रोटी युवा मंच या नावानं देखील आपण पाहिलं तर या टीमची ओळख आहे आणि तोच संघ इथे आपल्याला प्रथमतः बॅटिंग करतोय. तर धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी हा संघ देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात फार कमी धावा खर्च केल्या होत्या. शुभम गीतेनं 11 धावा, तर नारायण चौधरीच्या षटकात आल्यात 17 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम धावसंख्या बिनबाद 28 धावा, 28 रन. जबरदस्त बॅटिंग करतोय शुभम जाधवनं आज संयम ठेवलाय. खरं तो फार आक्रमक आहे, फार स्फोटक आहे, फार घातक आहे. सुरुवातीलाच येतो, पहिल्या 1-2 षटकात चांगली ताबडतोब बॅटिंग करतो, लवकर झटपट बाद होतो. परंतु आज या मॅचमध्ये त्यानं इथे संयम दाखवलाय. काही चेंडू तो खेळतोय आणि तिथे मात्र बॅटिंग करतोय. शुभम जाधव 8 चेंडू 10 धावा, 1 चौकार त्यानं ठोकलाय. तर रितेश मंडलला आपण पाहतो, आज शुभम जाधवची आक्रमकता रितेश कडून पाहायला मिळते. 5 चेंडू 17, 2 चौकार, 1 षटकार. यावेळीचा चेंडू होता, तिथे मात्र खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेटच्या अगदी मधोमध काव कॉर्नरला. तोपर्यंत एक सिंगल येईल, धावफलक पुढे चाल. 29 रन, 29 धावा धावफलक होत आहेत. प्रवीण पलांडेला आपण पाहतोय, वैयक्तिक पहिला आणि संघासाठी षटक क्रमांक 3 करतोय. धावफलक 29, एकही गडी न गमावता पहिल्या विकेटसाठी भागीदारी पार्टनरशिप सुरू आहे. 36 चेंडूंचा एक डाव आपण पाहतोय. 6 षटकांची मॅच आहे. आतापर्यंत या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या बनवणारी टीम बॅटिंग करते. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू होता. अँगल बनवण्याचा प्रयत्न सातत्यानं प्रवीणकडनं आपण पाहिलाय. प्रवीण पलांडेचा प्रयत्न एकच आहे, रितेश मंडलसाठी ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू ठेवायचा. विकेट किपरकडे तो कसा जाईल यासाठी तो फार प्रयत्न करताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. एक एक डॉट बॉल, एक एक निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न प्रवीण पलांडेचा पाहायला मिळतोय. 3 चेंडू टाकले, 2 डॉट बॉल, 1 धाव आली. 29 षटक क्रमांक 3. दोन्ही बॅटर आघाडीचे सलामीचे बॅटिंग करतायत. इथे देखील आपण पाहतोय चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 30 धावा धावफलक होत्या. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. अतिशय भव्य दिव्य आयोजन नियोजन आपण पाहिलं तर या स्पर्धेचं पाहायला मिळते. गेली कित्येक पिढ्या वडगाव शहरी मतदारसंघातून क्रिकेट खेळताना पाहायला मिळाल्या, परंतु प्रीमियर लीग ही संकल्पना आपण पाहिलं तर तिसऱ्या पर्वात इथे संपन्न होती. यावेळीचा चेंडू होता, मिडल ऑफ द बॅट करण्याचा प्रयत्न, चेंडू डीप मिड विकेटला. प्रसाद अभयंकरला चेंडू अडवताना आपण पाहणार आहोत. तोपर्यंत एक सिंगल येईल. म्हणजे लेदर बॉल क्रिकेट खेळणारे खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटची देखील सांगड घालतायत.
आणि टेनिस बॉल क्रिकेट खेळणारे खेळाडू अलीकडे लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील आपला करिश्मा, आपली छाप ते मात्र सोडताना पाहायला मिळतात. कित्येक खेळाडूंना आपण महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळताना पाहिलं. तर नक्कीच काही दिवसांवरती इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग येते. यावेळीचा चेंडू होता परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, गॅप मोठा, चेंडू मात्र चाल सीमा पार, 6 रन, षटकार. संघ प्रथमतः बॅटिंग करतोय. 37 धावा त्या मात्र धावफलक होत्यात. या दोन संघांना आपण कित्येक वेळा एकमेकांच्या समोर येताना पाहिले. कित्येक वेळा एकमेकांच्या आमने सामने आलेत. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025च्या तिसऱ्या पर्वात या दोन संघांची गाठ पुन्हा एकदा दुसऱ्यांदा इथे ठकाठका पडताना पाहायला मिळते. एका मॅचमध्ये वडगाव शहरी 11नं धानोरी स्पोर्ट्स धानोरीला पराभूत केले, परंतु ही मॅच देखील काटोंकी टक्कर आहे. बिग मॅच, बिग फाईट, बिग बॅटल. कोण जिंकेल, परंतु जिंकणारा संघ क्वालिफायर 1 खेळेल यात तीळ मात्र शंका नाही. संधी तर दोन्ही बाजून आहे, प्रयत्न दोन्ही बाजूने सुरू आहे, परंतु जिंकेल कोण ते देखील आपण इथे मैदानी पाहणार आहोत. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नको, मार्ग तुला सापडत जाईल. आज प्रयत्न करावे लागतील. टीम धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरीला, टीम वडगाव शहरी 11 उमेशदादा रोटे युवा मंच संघाला. ज्याचे प्रयत्न चांगले, ज्याचा खेळ चांगला, तो या मॅचचा असेल विजेता आणि तो रिझल्टच आपल्याला सांगेल कोण जिंकेल. 37वा धावफलक होती. षटक क्रमांक 3 संपले. चौथं षटक करण्यासाठी या टीमचा स्ट्रायकर गोलंदाज. वैयक्तिक दुसरं तर सांघिक चौथं षटक करेल नारायण चौधरी. जरी 17 धावा आल्यात, परंतु संघनायकांनी विश्वास ठेवलाय नारायणच्या खांद्यावरती. पहिला चेंडू होता फुल टॉस, लेग स्टंपवरती टाकण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवेल, फेकी करेल तोपर्यंत 2 धावा. एकेरी दुहेरी धावाला तरी चालेल, परंतु मोठा फटका येता कामा नये याच प्रकारची स्ट्रॅटेजी आता धानोरी स्पोर्ट्स क्लबकडनं आपण पाहतोय. परंतु आक्रमकता दाखवावं लागेल, गिअर बदलावं लागेल, गिअर आता शिफ्ट करावं लागेल. चौथं षटक सुरू आहे, त्यानंतर शेवटची 2 षटकं पाहायला मिळतील. स्लॉगवर डेथवर आहे, त्यामुळे आक्रमकता बॅटरला देखील दाखवावं लागेल. एकही विकेट गमावलं नाही आतापर्यंत. पहिल्या विकेटसाठी भागीदारी सुरू आहे, पार्टनरशिप सुरू आहे. यावेळीचा चेंडू होता मिडल ऑफ द बॅट, टिपलाय सेल, टेकन व्हेरी गुड कॅच, विकेट चोल पतन. बिग बॅटर शुभम जाधव बॅक टू दी पहिल्यान, फलंदाज पहिला आउट. विकेट आपण पाहिले तर गमावली गेली, परंतु तुम्ही जर आता बारकाईने पाहिलं लीग पद्धतीमध्ये धावा बनवल्या, 100 धावा बनवताना टीमला आपण पाहिलं, परंतु ज्यावेळेस टीमचं कॉम्बिनेशन जुळते, टीम बॅलन्स होत आहेत, गोलंदाज फलंदाज चांगली कामगिरी करू लागतात, खेळपट्टीचा मैदानाचा अंदाज येतोय, त्यानंतर सामने रंगताना पाहायला मिळतात, मॅच रोमर्षक होताना पाहायला मिळतात, प्रेक्षकांची उत्कंठ शिगेला जाताना पाहायला मिळतात. फुल टॉस चेंडू होता, फुल टॉस चेंडू होता, खेळला डीप बॅकवर्ड पॉइंटला. कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती फेकी करेल तोपर्यंत धावा. आकडे बदलत आहेत, स्कोर कार्ड पुढे जातोय. टेक्नॉलॉजीचा वापर केलाय, तिसऱ्या पंचांकडे पाठवलाय. बिन टप्प्याचा बिमर असेल का, की फेअर डिलिव्हरी
या गोष्टींसाठी तिसऱ्या पंचांचा वापर मुख्य पंचांनी आणि स्क्वेअर लेग पंचांनी घेतलेला आहे. आपल्याकडे फक्त अंपायर रिव्ह्यू आहे, नो DRS. फक्त पंचांना वाटलं, त्यांना जर जाणवलं, निदर्शनास आलं, तर तिसऱ्या पंचांचा वापर केला जातोय, टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय, थर्ड अंपायरकडे निर्णय पाठवला जातोय. जगप्रसिद्ध वेबसाईट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रथम त्याची वेबसाईट आली आणि जवळपास आता नो बॉल टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच कळतात. नो बॉल एक खराब चेंडू आपण पाहतोय. नो बॉल प्लस काही धावा, नो प्लस 2 आकडे बदलतील. एक गडी बाद 42 धावा, षटक क्रमांक 4 सुरू आणि पुढील चेंडू फ्री हिट बॉल. फ्री हिट चेंडू, समोर बॅटर रोहन पवार. यावेळीचा चेंडू होता मिडल ऑफ द बॅट, चेंडू मात्र जाईल. एक टप्पा घेत सीमा पार, 1 बाउन्स, चौकार. चेंडू 6. यावेळीचा चेंडूचा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात. एक टप्पा घेत चेंडू अडवेल, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल आहे. फेकी फार खराब, बॅकअप तिथे मात्र चुकीचा आहे. 2 धावा, 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 48 धावा, एक गडी बाद. चौथं षटक सुरू आहे. 6 षटकांची मॅच आहे. 36 चेंडूंमध्ये कमीत कमी 65 ते 70 बनवायला लागतील. बॅटिंग करणाऱ्या टीमला एक चांगलं टार्गेट इथे मात्र सेट करावं लागेल. इथे देखील आपण पाहिलं तर फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू बॉलर, चांगला चेंडू अडवलाय. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न आणि तिथे नारायण चौधरी कमबॅक करतोय, पुनरागमन करतोय. 48 धावा धावपल होतात, एक विकेट गमावली. चौथं षटक आपण पाहतोय. शेवटचा एक चेंडू मात्र बाकी आहे. नारायण टू रोहन. यावेळीचा चेंडूचा फटका खेळलाय, कौशल टिंगरेच्या डोक्यावरतून चेंडू मात्र चाल सीमा पार. हाय अँड हँडसम षटकार. एक गडी बाद 54 धावा, 5वं षटक सुरू होईल. नारायण चौधरीनं 2 षटकात खर्च केला 34 धावा, एक विकेट त्यानं मिळवली, परंतु इकॉनॉमी फार महागडी पाहायला मिळते. 17.00 प्रत्येक षटकात 17 धावा. नारायणच्या 2 षटकात 34 धावा. प्रवीण पलांडेनं एका षटकात खर्च केला फक्त 9 धावा. शुभम गीतेच्या पहिल्या षटकात 11 धावा. 4 षटकांचा खेळ संपला. एक गडी बाद 54. रितेश मंडल 8 चेंडू 24. रोहन पवार 5 चेंडू 14. दोन्ही बॅटरने चौकार षटकार खेळलेत. चौकार षटकारांची बहुचर केलेला आहे आणि चौकार षटकारांचे फटाके इथे मात्र फोडलेले आहेत. वडगाव शहरी 11 संघाचा बॅटिंगचा जो टॉप ऑर्डर आहे ना, तो प्रचंड ताकदवान आहे, प्रचंड कडक आहे. सुरुवातीला आपण पाहिलं शुभम जाधव, रोहन मंडल, रितेश मंडल. इथे चेंडू आपण पाहतो प्रवीणचा पहिला खराब, अतिरिक्त अवांतर व्हाईट बॉल. एक 10 वेल स्कोर कार्ड पुढे जाईल. एक गडी बाद 55. रितेश मंडल, शुभम जाधव, रोहन पवार, त्यानंतर नागेश पुजारी यांसारखे बॅटर टॉप ऑर्डरला आहेत. त्यांनी धुमाकूळ घातलाय. स्विच इट, रिव्हर्स, पाहणी पाहतच राहा. रितेश मंडल, मूर्ती लहान कीर्तिमान, छोटा पॅक बडा धमाका. चेंडू सीमा पार, षटकार. इथे आपण पाहतो सुरू आहे. रितेश मंडल जबरदस्त बॅटिंग करतोय. इथे देखील आपण पाहिलं तर चांगला चेंडू होता. प्रवीण पलांडेची ओळख आहे कमबॅकसाठी.
पुनरागमनसाठी तो मात्र सातत्यानं प्रयत्न करतो. काही डॉट बॉल तो करतो, काही निर्धाव चेंडू करतो. जरी बॅटर किती आक्रमक असेल त्याला थांबवण्याची क्षमता प्रवीण पलांडेच्या गोलंदाजीत आहे. पुन्हा एकदा फटका मात्र खेळलाय, गॅप मोठा आहे. चेंडू वळण घेतोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावा येतील, स्कोर कार्डवरती आकडे बदलतील. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहिलं तर पुढे येईल. 63 धावा धावफलक होत आहेत. 1 विकेट गमावली. 5वं षटक सुरू आहे. 6 षटकांचा सामना आहे. जिंकणारा संघ हा क्वालिफायर 1 खेळणार आहे. त्यामुळे विजेता कोण बनेल याकडे देखील क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांचं लक्ष लागले. इथे चांगला चेंडू होता, बॅटची कडा घेत चेंडू अडवला जाईल. शॉट थर्डमॅनला, तोपर्यंत एक सिंगल येईल. शेवटचे 2 चेंडू आपण पाहिले तर या षटकातील करेल प्रवीण पलांडे. 10 चेंडू टाकलेत, 19 धावा खर्च केल्यात. अजून एकही विकेट त्याला मिळाला नाही. पहिला ब्रेक थ्रू तो स्वतःच्या खात्यात मिळून देईल का? संघाला एखादी विकेट तो मिळून देईल का? शेवटचे 2 चेंडू, धावफलक 1 गडी बाद, 64 धावा. रोहन पवार, रितेश मंडल A1 जोडी बॅटिंग करते. दोन्ही उदयनमुख सितार आहेत, नवोदित आहेत. परंतु क्लास आहे, क्लास आहे. चेंडू मात्र टिपला, टिप मिड विकेटला जाईल. विकेट होईल पतन आणि बॅटर रोहन पवार इथे मात्र परतेल. 6 चेंडू 14 धावांवरती झेलबाद. धावफलक होत आहेत. 5वं षटक सुरू आहे. प्रवीण पलांडेचा 1 चेंडू या षटकातील बाकी आहे. मी सुरुवातीला सांगितलं की बॅटर किती आक्रमक असू द्या, प्रवीण पलांडेमध्ये कमबॅक करण्याची क्षमता आहे, कमबॅक करण्याची ताकद आहे, कमबॅक करण्याची दमखम त्या खेळाडूनं कित्येक वेळा दाखवलेला आहे. जरी षटका टोकला परंतु पुढील काही चेंडू चांगले टाकले, त्यानंतर प्रेशर बनवला, विकेट मिळवली. इथे मात्र फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवलं जाईल. 1 सिंगल. दुसरीचा प्रयत्न तिथे मात्र पाहायला मिळत नाही. शुभम गीतेला आपण पाहतोय. अजित पाटील बॅटिंगला आलाय. 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 2 गडी बाद, 65 धावा. षटक क्रमांक 5 संपले. प्रवीण पलांडेनं 2 षटकं केली, 20 धावा खर्च केला, 1 विकेट मिळवली. 10.00 ची इकॉनॉमी प्रवीण पलांडेकडनं आपण पाहिली. शेवटचं षटक आपण पाहणार आहोत. स्लॉगवर डेतोन आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या षटकात किती धावा येतील ते देखील आपण पाहणार. आयुष्यात संधीची वाट बघण्यात वेळ कधीच वाया घालू नका. संधी निर्माण करण्याची धमक व ताकद तुमच्यात आहे हे स्वतःला सांगा. कारण अग्नी सोन्याची परीक्षा घेत असते आणि कठीण काळ माणसाची परीक्षा घेत असतो. रितेश मंडलनं तेच दाखवले. पहिल्या मॅचमध्ये नागेश पुजारने त्याला रनआउट केलं, धावबाद केलं, परंतु तिथून पुढे त्यानं पाठीमागे वळून पाहिलं नाही की नागेशने त्याला रनआउट केलंय का, नागेशने त्याला धावबाद केलंय काय. परंतु पहिल्या मॅच नंतर जो सुसाट वेगाने सुटलाय ना, त्यानंतर त्यानं पुन्हा पाठीमागे वळून पाहिलं नाही. या वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीगमध्ये अक्षरशः रितेश मंडल या नावाचं वादळ घोंघवताना पाहायला मिळते. धावांचा पाऊस पडलाय, प्रचंड मोठ्या धावांच्या सरी त्यानं या मैदानावरती कोसळलेल्या आहेत. 2 गडी बाद, 65. शेवटचे षटक सुरू होईल आणि बॅटर अजित पाटील ऑन स्ट्राईक, गोलंदाज सार्थक वाळके. ओव्हर पिच चेंडू होता, उजवेष्टीच्या थोडासा बाहेर टप्पा ठेवलाय, ऑफस्टम्पच्या बाहेर अटॅक केला होतोय आणि खरंतर सातत्यानं पाहायला मिळते. ज्यावेळेस राईट हँड बॅटर बॅटिंग करतात, उजवेष्टीच्या बाहेर टप्पा ठेवण्यासाठी सातत्यानं सांगितलं जातं. विकेट किपरचे इशारे देखील फार महत्वाचे ठरत आहेत. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्क्वेअर लेगला 1 धाव पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि तिथे चुका होत आहेत. प्रसाद अभयंकरला आपण पाहतोय, 2 धावा येत आहेत. स्कोर कार्ड पुढे जातोय. 2 गडी बाद, 68 धावा. धानोरी स्पोर्ट्स धानोरी संघानं ही पहिली मॅच असेल जिच्यात 25 मिनिटात 5 षटकं टाकलेले आहेत. 68 रन, लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचे षटक आपण पाहतोय. शेवटचे 4 चेंडू ते मात्र बाकी आहेत.
वडगाव शेर 11 उमेश दादा रोटी वामन संघ बॅटिंग करतोय. यावेळीचा चेंडू होता बॅटचं टॉप एज मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळत आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडून दिलाय गुंगारा. नारायण चौधरीला देतोय गुंगारा. फेकी करेल नारायण, तोपर्यंत धावा फेकी करा. बॅकअप तिथे केला जाईल तोपर्यंत काही धावा येताना पाहायला मिळतील. एकाहत्तर धावा धावपल कोळतात. व्यासपीठ होते आपण पाहिलं तर इवान येते, विक्रांत दादा, विशाल भाऊ टिंगरे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण उपस्थित झाला त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत. यावेळीचा चेंडू होता, फटका मात्र खेळलाय, चेंडू मात्र जाईल. डेड बॉल. प्लीज दोन्ही टीमचे खेळाडू अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन, पंच जो निर्णय घेतील तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. त्यामुळे मुख्य पंच आच्यावळे सर तिथे जो निर्णय कळवतील त्या निर्णयाचा दोन्ही संघांना सन्मान करावा लागेल. पंचांनी तिथे आपण पाहिलं तर डेड बॉल घोषित केलेला आहे. मृत चेंडू आपण पाहिलं तर मैदान ती पाहतोय. पुन्हा एकदा मॅचला होईल सुरुवात. सामना इथे आपण पाहतोय. शेवटचे षटक मैदान ती सुरू आहे. सार्थक वाळके इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्कवरती शेवटचे 3 चेंडू तो मात्र करेल धावफलक 2 गडी बाद 71, 71 रन, लॉस ऑफ 2 विकेट. एकाहत्तर बनवल्या गेल्यात, 2 विकेट गमावल्या गेल्यात. शेवटचं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. लोहगाव 11 टीम बी रेडी. यानंतर आपली मॅच आहे, त्यामुळे विनंती आहे की खेळाडू आपण कुठेही जाऊ नका. या सामन्यातील पराभूत संघाबरोबर चंद्रकांत भाऊ खांदेव पाटील यांच्या मालकीच्या संघाची मॅच आपण पाहणार आहोत. अर्थातच लोहगाव 11 हा संघ जो आपण पाहिलं तर वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीगच्या 3ही पर्वात जो खेळताना पाहायला मिळतोय. नवीन चेंडू दिला जाईल. चेंडू कधी हरवला, खराब झाला, ओला झाला, फुटला, बाहेर गेला, आला नाही, नवीन चेंडूवरती खेळावा लागेल. तो आपल्या स्पर्धेचा नियम आहे. गुरु लेझरचे चेंडू आपण वापरतोय. या संपूर्ण स्पर्धेत सगळ्या नवीन चेंडूंवरती सामने आपण पाहिलेले आहेत. एकाहत्तर धावा धावपल कोळतात. 2 विकेट आपण पाहिले तर गमावला. शेवटचे 3 चेंडू करेल सार्थक वाळके. पहिल्या 3 चेंडूवरती खर्च केला 6 धावा. इथे मात्र फटका खेळला, गॅप मोठा, टीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. चेंडू मात्र चाल कणकणीत, दणदणीत, सनसनीत, चौकार. धावपल कोळतात. 2 विकेट गमावल्या. शेवटचे 2 चेंडू पहिल्या डावातील. तिथे आपण पाहिलं तर गोलंदाज थोडंसं फॉलो मध्ये अडकवतोय. पंच कळतात डेड बॉल. या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. प्रेशर दोन्ही बाजूला आहे. जेवढं गोलंदाजावरती आहे तेवढंच बॅटरवरती आहे. मोठा फटका खेळायचा आहे. तो प्रयत्न इथे बॅटर करण्यात आणि अजित पाटीलच्या बॅट मधून चेंडू जाईल सीमा पार, टीप मिड विकेट, षटकार.
2 गडी बाद 81 धावा. शेवटचा एक चेंडू आपण पाहतोय. सार्थक वाळके 5 चेंडू टाकलेत, 16 धावा खर्च करतोय. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. इथे फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात. एक टप्पा घे, चेंडू सीमा पार. चेंडू मात्र जाईल चौकार. बनवल्यात 85, बनवायच्या 86. असेल तर एकदा टाळाच वा. अजित पाटील 5 चेंडू 16, 2 चौकार 1 षटकार अजितनं खेळला. रितेशनं 2 चौकार 3 षटकार खेळले. एक इनिंग डाव संपलाय. बनवल्यात 85 आणि विजयासाठी टार्गेट ठेवले 36 चेंडू, बनवायच्या 86 धावा. चला पटपट चला आता. वडगाव शेर 11, उमेश दादा रोटी यॉमन संघ आपण एका लाईनीत एका ओळीत मैदानाचा ताबा घ्या. तर बॅटिंग करण्यासाठी धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी आपले सलामीचे आघाडीचे बॅटर इथे आपण मैदानात पाठवा. विनंती असेल दुसऱ्या डावाला आपण लगेच सुरुवात करतोय. सेकंड इनिंग देखील आपण पाहणार आहोत. 85 बनवल्या, 86चं टार्गेट इथे आपण पाहिलं तर सेट केलेलं आहे. यानंतर ग्रुप ब चे सामने आपण एका मॅच नंतर पाहणार आहोत. त्याही ग्रुप ब मधील टीम उपस्थित झाल्या असेल तर विनंती आपण कमिटीकडे रिपोर्टिंग करा. एस के नोमान स्पोर्ट्स क्लब, आर एम खराडी, राहुलदादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब आणि त्याचबरोबर इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब या चारही टीमला विनंती आपण सेकंड ग्रुपमध्ये सुपर 8ला खेळणार आहे. काल आपण सुपर 8चं शेड्यूल सांगितलेलं आहे, त्यानुसार मॅचेस होणार आहे. त्यामुळे सुपर 8च्या बी ग्रुपमधील पहिली मॅच अगदी थोड्याच वेळात सुरुवात होईल. त्यामुळे कॅप्टनना विनंती असेल की आपण तयार राहा. यानंतर तो सामना देखील आपण खेळणार आहोत. पंच्याऐंशी बनवलं, 86 धावांचं टार्गेट ठेवले. 36 चेंडूंचा एक डाव देखील आपण पाहतोय. धावांचा पाठलाग पूर्ण केला जाईल की नाही ते देखील आपण पाहणार. कोण जिंकेल आणि कोण क्वालिफाय होईल, कोण क्वालिफायरला प्रवेश करेल ते देखील आपण पाहणार आहोत. 2 गडी बाद 85, 86चं टार्गेट आणि जशी दुसऱ्या डावाला होईल सुरुवात पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्स मधून ऐकूयात आदरणीय नितीनजी वेताळ सरांना. थँक्यू उत्तम सावंत सर. खूप सुंदर आवाज आहे उत्तम सरांचा, कारण की खूप सुंदर अभ्यासही क्रिकेटमध्ये त्यांचा आहे. अनेक मॅचेस त्यांनी त्यांच्या मुखातून बोललेत, बघितलेत. पण ही महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 सीझन 3चा हा थरार आहे. एकीकडे आपण बघतोय धानोरी स्पोर्ट्स क्लब बॅटिंग करताना दिसेल,
वडगाव शेरी 11 ही टीम मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसणार आहे. बॅटिंग करताना वडगाव शेरी 11 या टीमने 85 धावा बनवल्यात. तर जिंकण्यासाठी मात्र 86 धावींची गरज आहे. ह्यानंतरची होणारी मॅच आपण बघतोय. या मॅच मध्ये होणाऱ्या पराभूत टीम सोबत लोहगाव 11 ही मॅच रंगणार आहे. नव्या पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतील. गोलंदाजीला तयार आहेत आलोक तिवारी, स्ट्राईकला भरतदादा टेंगरे, नॉन स्ट्राईकला शुभम गीते. 86चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये. मॅच जिंकणं महत्वाचे आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. लेग्स प्ले. गणपती बाप्पा मोरया. पहिला चेंडू इथे अजय सर आमच्याकडे घोषित करतात नो बॉल. येस ओ स्टेप. अच्छा बेल्स. ज्यावेळेस गोलंदाजी करत असताना त्यांचा धक्का जरी स्टंपला लागला तरी पंचांचा निर्णय त्याकडे नो असतो. उघडा डोळे बघा नीट. फ्री हिट. आणि फ्री हिटला आमची बॅट थांबत नाही. आता थैयान बघ भैया 1 2 3 4 टप्पे खात चेंडू अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. एक बनवली गेली. दुसऱ्याचा पूर्ण. तिसऱ्यालाही सुरुवात केली. तिसराही पूर्ण. गुड बॅटिंग. तुमची सुरुवात चांगली असेल तुमचा शेवट नक्कीच चांगला होणार आहे. सौम्यकानंद ज्यावेळेस पहिलं पान वाचायचे ना पुस्तकाचं तर शेवटचं पान कधी वाचायचे त्यांना सुद्धा समजत नसायचं. आणि भारत देशातले पहिले असे व्यक्ती घडले की पहिलं पान वाचो किंवा शेवटचं पान वाचो ते आयुष्यामध्ये परत कधी वाचत नसायचे. प्रत्येक पानातला एक ना एक शब्द त्यांच्या लक्षामध्ये असायचा. असा बॅटर असा बॉलर होणं आहे का? येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती उत्तर त्याच्याकडे तयार असणार आहे. 4 धावा फलकावरती. पहिलं शतक प्रगतीपथावर. गुडगाडा एक शॉट देख. स्क्वेअर लेगला जाईन. सीमा पार. 4 4 4. पडली तुझी माझी गाठ. आता कोण कोणाची लावेल वाट. धावसंख्या फलक मित्रांनो 8. शुभम गीते द फायरमॅन ज्याला म्हटलं जातं. अनेक ठिकाणी अनेक वेळा वेगवेगळे फटके त्याच्या बॅटतून आहेत. एकीकडे नॉन स्ट्राईकला आपण बघतोय भरतदादा टेंगरे जबरदस्त बॅटिंग करताना. कालचा दिवस ज्यांच्या बॅटतून गाजवला गेला. थांबणार नाही फक्त बघणार आणि ठोकणार. 1 2 3 टप्पे खात चेंडू पुन्हा फरार. थंडगार वारा. धाव संख्या 12. स्वागत दादांचंही या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत आहे. 3 चेंडू आणि 12 धावा. योद्धाचे सत्यम दादा वाळके सुद्धा ठिकाणी उपस्थित. दादांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. तुमची सुरुवात चांगली तर तुमचा शेवट नक्की चांगला होणार आहे. जबरदस्त गोलंदाजी आणि जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. धानोरी स्पोर्ट्स क्लब 3 चेंडू 12 धावा बनवताना. ओहो हेलिकॉप्टर भुर भुर करत जात. 1 टप्पा खात 1 टू का 4 फरार. 4 4 4. धाव संख्या आहे 16. शुभम गीते मिड ऑफच्या डोक्यावरून जातोय चेंडू पुन्हा एकदा. टाय टाय फिश. 4 4.
धावलो रिपोर्ट्स क्लब काय बॅटिंग आहे शुभम गीते विजयाचं पुस्तक मैदानामध्ये उघडताना. हो आता मात्र थोडस कम बॅक केलंय आलोक तिवारी. डी डॉट पहिलं शतक संपलंय. 20 धावा फलकावरती बनवल्या गेल्यात. लॉस ऑफ 0 विकेट. अभ्यास केला मित्रांनो तर प्रत्येक चेंडूवरती 10 धावा आहेत. भरत दादा टिंगरे स्ट्राईकला होते. पहिला चेंडू नो आला. दादांनी फटका मारला ऑन साईडला. आपण बघतोय 3 धावा मिळाल्या म्हणजे पहिल्या चेंडूला 4. दुसरा चेंडू शुभम गीते स्ट्राईकला आलते. चौकार नंतर चौकार नंतर चौकार. आज मात्र चौकाराची हॅट्रिक करताना शुभम गीते मैदानाच्या आत. विराल कोकडिया मैदानाच्या आतमध्ये. विराल बघूया गोलंदाजी करतील विराल. भरतदादा टिंगरे स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला शुभम गीते. हो चांगला फटका होता. थोडासा फसला गेलाय. ताकद थोडीशी कमी पडली गेली. थ्रो बघा रॉकेट थ्रो. रितेश मंडल दिसतं तसं नसतं आणि म्हणून जग फसतात. रितेश बद्दल सांगायचं म्हणलं तर खूप काय आहे. बाहेरून मॅचला चेअरअप करणारा मुलगा त्याला एक संधी दिली आणि आज मात्र त्या संधीचं सोनं करताना मैदानाच्या आतमध्ये रितेश मंडल. लगेच पंचांनी थांबवलं गेलंय. काही कारण असतात काही अडचणी असतात. तुम्हाला तिथे थांबणं सुद्धा गरजेचं आहे. 21 अगदी शुभ आकडा मैदानाच्या आतमध्ये बघा. 7 चेंडूंमध्ये शुभ आकडा बनवला गेला. 21 धावा. शुभम गीते अगदी आपण बघतोय फाईन लेगला मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना चेंडू समजला नाही. थोडा टर्न होतोय चेंडू मैदानाच्या आतमध्ये. लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल असेल आणि एका सिंगलने धावसंख्या फलक डबल दुर्री सगळ्यात भारी 22 धावा फलकावर. विरेल चांगली गोलंदाजी करतात. अनेक वेळा आपण त्यांना गोलंदाजी करताना बघितलंय. संघ संकटामध्ये असला की जबाबदारी पार पाडण्याचे काम त्यांच्याकडे असतं. प्रेक्षक वर्ग हळूहळू नक्कीच वाढेल. आज शनिवार आहे. हो हो हेलिकॉप्टर सरळ 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 खेळलाय. अपील केली तिथे. अपील किती करा. यस थर्ड पंचांकडे जातोय सर आपण अजय सर. यस थर्ड पंचांकडे आपण येतोय. चेंडू ज्यावेळेस धावत होता त्यावेळेस गोलंदाजाचा हात त्याला स्पर्श झालाय की नाही झालाय हे बघणं गरजेचं आहे आणि त्यानंतर नक्कीच निर्णय काय आहे तो आमच्या तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तुम्हाला कळेल. डिसिजन तोपर्यंत पेंडिंग असेल. आणि असं खूप कमी वेळा होतं सर. आपण बघितलं IPL मध्ये जास्त करून असं होतं. ज्यावेळेस बॅटर बॅटिंग करत असताना गोलंदाजी करतो ना बॅटर एकदम प्लेट्समेंट करतो आणि सरळ चेंडू स्टंपच्या दिशेने जातो. त्यावेळेस जर हाताला चेंडू स्पर्श झाला नॉट आउट. सर थर्ड अंपायरचा इशारा आलाय. पंचांचा अंतिम राहील. मॅच ऑन होईल. निर्णय हा तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आलाय. म्हणजे कॅमेरा चौथा कॅमेरा. आयुष्यामध्ये आरसे कमी ठेवा. कॅमेरा जवळ ठेवा. आरसा तुम्हाला सत्य दाखवेल आजचं आणि कॅमेरा तुम्हाला भूतकाळ दाखवेल. काय घडून गेलं. आता आरसा असता तर आपल्याला दिसलं नसतं पण कॅमेरा आहे आपल्याला काय घडलं ते दिसून गेलं. निर्णय पंचांनी दिलाय. अनुभवी पंच आहेत. त्यांनी पंचांचं स्वागत. 23 धावा फलकावरती आहेत. तेवीस धावा लॉस ऑफ 0 विकेट. पुन्हा एकदा विरेल पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतील. शुभम गीते ऑन स्ट्राईकला खेळतील.
एक ट्रॅक्टर, दोन टमटम, चीक टपाक डमडम, एक टप्पा खात चौकार. नाव घेत नाही ते लोकल ट्रेन नाही, चेन्नई एक्सप्रेस मैदानामध्ये दौडेल. धाक 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 फास फास फास. शुभम गीतेच्या बॅट मधून पुन्हा एकदा घानाघाती फटका. डाऊन द बॉल फिल्डर रितेश मंडल तिथे मात्र थोडीशी गडबड करतात. कॅच सुटलाय कोणाचा? द फायर ब्रिगेड षटकार किंग शुभम गीतेचा कॅच मैदानामध्ये सोडलाय मित्रांनो. आणि एखाद्या जंगलामध्ये एखाद्या वाघाशी वैर करताना एक तर त्याला ठार करा, त्याच्याशी दुश्मनी करायची असेल तर, पण त्याला जखमी कधी करू नका. आणि ते मात्र शुभम गीतेला तुम्ही जखमी केलंय, अर्थात त्याचा कॅच ड्रॉप केलाय. आणि एकदा का जखमी वाघ मैदानामध्ये दहशत करायला लागला की तो थांबायचं नाव कधी घेत नाही. रितेश मंडल सुद्धा तेवढ्या ताकदीचा ढाण्या वाघ मैदानाच्या आतमध्ये होता. चांगले बॅटिंग केली, चांगला स्कोर बनवला. आता शुभम गीतेकडे 29 धावा फलकावरती. आडा बॅटिंगने खेळलाय स्क्वेअर लेगला. ओ तिथे क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण, जसं तसं उत्तर आहे. चांगली बॅटिंग, चांगले क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी, चांगली पंचांची भूमिका मैदानाच्या आतमध्ये. 30 धावा फलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. मॅच कुठे आली आणि मॅच कुठे आली? 24 चेंडू बाकी आहेत आणि अब तक 56 जिंकण्यासाठी. येस, टीम मीटिंग नको आहे, विनंती आहे. आम्ही सातत्याने तुम्हाला तेच सांगतो, आयोजकांचंही तळमळ तेच आहे की तुम्ही लवकरात लवकर मॅचेस संपवा, जेणेकरून तुमच्या येणाऱ्या प्रत्येक मॅचेसला पूर्णविराम टाइम टू टाइम लागेल. कारण आपल्याकडे वेळ कमी आहे मित्रांनो. उद्या आपल्याला फायनल मॅच आहे, फायनल दिवस आहे. त्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे की राहिलेल्या मॅचेस सगळ्या संपवायच्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा फलकावरती. जर आपण थोडी नजर मारली मित्रांनो, शुभम गीते 9 चेंडूंमध्ये 5 चौकार मारून 23 धाब्यांवरती खेळतात. तर भरतदादा टिंगरे 4 चेंडूंमध्ये 5 धावा बनवल्या. दादांकडे स्ट्राईक जास्त आली नाही, पण ज्यावेळेस येईल त्यावेळेस चांगली बॅटिंग होईल. रितेश मंडल छोटा पॅकेट बडा धमाका मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करेल. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतील शुभम गीतेंसाठी. तू शेर ते मैं सव्वा शेर. ग्राउंड शॉट आपण बघतोय. एक फटका, एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. शुभम गीते पुन्हा एकदा. देने वाला जब भी देता देता छप्पड फाडके. येताना मला वाटतं विठोरायाचं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आले की काय. सतत त्यांच्या मागे आज पांडुरंग आणि गणपती बाप्पा आहे. वाचले जात आहेत, थांबवले जात आहे. बरं कुठे बघा, कॅच घेताना सुद्धा रितेश मंडल होते. आता थ्रो केल्यानंतर कॅच करताना रितेश मंडल तिथे होते. 2 जीवदान त्या थ्रोने मात्र मिळतात. 31 धावा फलकावरती. भरत दादा टिंगरे स्ट्राईकला, ज्यांनी काल मात्र मैदानाच्या आतमध्ये षटकारांची आतिषबाजी लावली होती. ललित चौधरी याच्या गोलंदाजीवरती. चांगला फटका ऑफ साईडला आपण बघतोय. एक्स्ट्रा कव्हरला जातोय. सिंगल मिळेल, थोडीशी गडबड होती. सिंगल बरोबर डबलचा प्रयत्न केलाय, तोपर्यंत इकडे 2 धावा पूर्ण. डबल तिरीत 33 धावा फलकावर. 22 चेंडूंमध्ये 53 धावा बनवायच्यात. अवघडही आहे, सोपंही आहे. आयुष्याच्या प्रवासामध्ये काहीच सोपं नसतं मित्रांनो. तडजोड ही करावीच लागते आणि क्रिकेटमध्ये सातत्याने प्रत्येक चेंडूला डान्स डाऊन आपण बघतोय. डान्सिकल स्टाईल थोडस पुढे आले, खेळलाय फटका. भरतदादा टिंगरेच्या बॅट मधून मोठा फटका होता, पण चांगला कॅच तिथे. विकेट मिळेल इथे. रितेश मंडलच्या ओव्हर मध्ये महत्वाची विकेट.
कौशल टिंगरे मैदानाच्या आतमध्ये आहेत. न्यू बॅटरच्या स्वरूपामध्ये शुभम गीते आहेत अजूनही फायर विकेट मैदानामध्ये. आपण 21 चेंडूंमध्ये बनवायच्या 53 धावा. सामन्याचा आनंद घेताना आपण बघतोय ज्यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकासाठी तब्बल 51,000 रुपयामध्ये सहभाग आहे असे युवा नेते योद्योजक विक्रमदादा टिंगरे या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचं पुन्हा एकदा स्वागत. चांगला फटका आलेला आपण बघतोय. एक सिंगल बनवली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता पण शुभम गीते म्हणतात की थांबा, घाई करू नका, अभी तो आए हो, अभी तो ट्रेलर है मेरे दोस्त, पिक्चर दिखाना बाकी है. तुमचा ट्रेलर सुपर हिट असेल ना तर तुमचा चित्रपट सुपर डुप्पर हिट होणार आहे. गोलंदाजी तेवढीच चांगली, फलंदाजी तेवढीच चांगली, क्षेत्ररक्षक भूमिकाही तेवढीच चांगली मैदानाच्या आतमध्ये बघतोय. चांगल्या वर्षी चांगली मॅच मैदानामध्ये रंगते. शुभम गीतेच्या बॅटमधून आपण बघतोय मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल तिथे आपण बघतोय एक टप्पा घेत. हो, गडबड गोंधळ तिथे आहे. बॅटर तिथे सेफ आहे. काय चित्त्याची चपळता मैदानाच्या आतमध्ये. आणि याच 2 धावेने धावसंख्या फलक 36 धावा फलकावरती एका गडीच्या मोबदल्यामध्ये. अजूनही षटकं बाकी आहेत भरपूर. आपण बघतोय 19 चेंडू बाकी आहेत आणि 50 धावेंची गरज. रितेश मंडल चांगली गोलंदाजी करतात कारण की थांबवलं थोडंसं कमबॅक केलंय. रितेशने 5 चेंडूंमध्ये 6 धावा दिल्यात आणि एक महत्वाची विकेट आहे. शुभम गीते खेळण्यासाठी तयार. शतक संपलं गेलंय ते 3ऱ्या क्रमांकाचं. बघा काय सुंदर ओव्हर मैदानामध्ये रितेश मंडलची आपण बघतोय. 6 चेंडूंमध्ये 6 धावा दिल्यात आणि एक महत्वाची विकेट मैदानामध्ये कमवली. आयुष्यामध्ये ज्याला कमबॅक करता आलं त्याला सगळं मिळवता आलं आणि क्रिकेटमध्ये सातत्याने तुम्हाला कमबॅक करता येतं. बॅटिंग करणारी टीम जर बघितलं गेलं 2 चेंडू डॉट जाईन पण नंतरचा षटकार हे कमबॅक आहे. गोलंदाजामध्ये जर आपण बघितलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा दिल्या गेल्या, नंतर 2 नंबरची ओव्हर आली तिथे 9 धावा दिल्या गेल्या. रितेश मंडलनी हातामध्ये ओव्हर घेतली. वैयक्तिक पहिली, सांघिक तिसरी ओव्हर मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाची विकेट. हे कमबॅक पाहिजे. पहिल्या ओव्हरमध्ये 20, नंतर 9, नंतर 6. आता थोडासा पडता काळ आपण बघतोय बॅटिंग करणारी टीम, पण आता तोच क्रम चढत्याप्रमाणे लागेल का? धावा बनवतील का? 3 षटकांचा सामना संपलाय. 36 धावा एकीकडेच्या मोबदल्यामध्ये धानोरी स्पोर्ट्स क्लब. एकीकडे चांगलं क्षेत्ररक्षण करताना वडगाव शेरी 11 मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करताना. 18 चेंडू 50 धावेंची गरज. गोलंदाजी मार्कोला विरेल ज्याने पहिलं ओव्हर आपण बघतोय वैयक्तिक पहिली आणि संघिक दुसरी ओव्हर टाकली होती. 9 धावा खर्च केल्या होत्या. ते विरेल गोलंदाजी करतील. स्ट्राईकला आपण बघतोय कुशल टिंगरे आहेत, नॉन स्ट्राईकला शुभम गीते आहेत. मॅच होते ऑन. चला थोडं स्पीड अप द्या. हो माय गॉड, दांडी 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 गोल. कौशल टिंगरे मात्र मैदानाच्या बाहेर परततील. DJ प्रज्वल.
प्रवीण मैदानाच्या आतमध्ये येतील. एक आयकॉन म्हणून ज्यांच्याकडे ओळख आहे, आपण बघतो ऑलराऊंडर आहे, चांगली क्षेत्ररक्षणाची भूमिका पार पाडतात, गोलंदाजी करतात, फलंदाजी करतात प्रवीण. हो, पहिला चेंडू आड्यापाट्याने खेळायचा प्रयत्न केला होता, अगदी खूप तयारीमध्ये होते त्या चेंडूवरती फोकस करतात. पण विरेल एक अनुभवी गोलंदाज आहे, कमबॅक कसं करावं त्यांना अनेक वेळा आपण बघितले गोलंदाजी करताना. पण प्रवीण थांबतील, टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम दाखवतील. हो, हेलिकॉप्टर उचलण्याचा प्रयत्न होता, कुठलीच चुकी नाही तिथे. क्षेत्ररक्षकही तेवढ्याच चपाळीचा. मैदानाच्या आतमध्ये आपण बघते विकेट किपर, चांगली भूमिका आहे. येस खोलवरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता. 36 धावा फलकावते, 2 गडी बाद आहेत. प्रवीण पलांडे मैदानाच्या आतमध्ये चांगली फटकेबाजी करेल, त्याच्याकडे लक्ष आहे, कारण की 2 चेंडू डॉट आहेत या ओव्हरचे. एकच सजवला गेलाय, तिकडे बघू क्षेत्ररक्षक खूप दूर आहे, तोपर्यंत कव्हर केलाय, तिथे 2 मिळतील. या 2 धावणे धावसंख्या फलक 38 धावा फलकावरती धानोरी स्पोर्ट्स क्लब टीमचे. विरेल चांगली गोलंदाजी करतायत, 10 चेंडूंमध्ये 11 धावा दिल्यात आतापर्यंत. एक महत्वाची विकेट आहे. प्रवीण पलांडे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला शुभम गीते. इक्का ना दुक्का जिंकायचा असेल तर चौके पे छक्का मारना पडेगा अभी. येस, 22च्या स्वरूपात ही सिंगल असेल. एकोण 40 धावा फलकावरती, 2 गडी बाद. 4थ्या षटकातील काही चेंडू मैदानामध्ये शिल्लक. शुभम गीते ऑन स्ट्राईकला खेळतील. शुभम गीते मोठा फटका केलाय तिथे, पण कॅच झेललाय. शुभमचा कॅच, शुभम जाधवने मैदानामध्ये टिपलाय. आपण बघतोय शुभम जाधवने टिपलाय, आणि शुभम जाधवचा कॅच मागल्याच ह्याच इनिंगला आपण बघितला तर शुभम गीतेंनी टिपला होता. किती प्रेम आहे, तू माझी विकेट घेतली, मी तुझी विकेट घेणार, तू माझा कॅच टिपला, मी तुझा कॅच टिपणार, हे असावं मैदानाच्या आतमध्ये. 39 धावा, 3 गडी बाद आहेत. 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. उर्वरित 12 चेंडू आणि 47 धाबींची गरज. प्रत्येक ओव्हरमध्ये आता 4 षटकार येणं गरजेचे आहेत. 12 चेंडू, 8 षटकार. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 41 धावा, 3 गडी बाद. चला, लोगाव 11 तयार राहायचंय. या टीममध्ये, या मॅचमध्ये जी टीम पराभूत होईल त्या टीम बरोबर तुमची मॅच असणार आहे. नक्कीच आपण बघतोय शिरूर तालुक्यातून मलठण गावाला बिलॉंग करणारे आमचे हर्षद दादा या सामन्याचा लाईव्ह आनंद घेत आहेत. मलठण गावचे भावी सरपंच, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत. ऑफ साईडला मोठा फटका आपण बघतोय, एक सिंगल मिळते तिथे. हर्षद शिंदे साहेब, आपलंही मनपूर्वक स्वागत स्पर्धेच्या निमित्तानं. 43 धावा, 3 गडी बाद आहेत, आणि 5व्या षटकातील काही चेंडू मैदानामध्ये बाकी. मोठा फटका होता, ग्राउंड शॉट आपण बघतोय. बॅटीची कडा घेत मैदानाच्या आतमध्ये स्वतः विकेट किपर कव्हर करतील. चेंडू 44 धावा, 3 गडींच्या मोबदल्यामध्ये 8 चेंडू आणि 42 धाब्यांची गरज.
बॅटिंग एज आहे तिथे सेकंड इष्ट आहेत, एक सिंगल मिळेल. हो, खोदून काढलाय चेंडू. फिल्डर डाऊन द बॉल. चांगला ट्राय. येस, 2 धावा मिळतील आताच्या आणि 2 धावांनी 47 धावा फलकावरती. 5 षटकांचा सामना मैदानामध्ये संपतोय. 7 चेंडू बाकी आहेत आणि 39 धाव्यांची गरज मैदानाच्या आत. चला लोगाव 11 कॅप्टन, आपल्याला विनंती आहे, प्ले 11 द्या तुमची. लोगाव 11 टीमचे कॅप्टन, लवकर लवकर संपर्क साधा. चांगला चेंडू आपण बघतोय, DOT डॉट. चांगला चेंडू, चांगला फटका आणि ते ट्राय केला होता कॅच घेण्याचा. शुभम चांगला प्रयत्न करतात तिथे, पण चेंडू मात्र तोपर्यंत एक टप्पा खात जातोय सीमा पार. चौकार, 51 धावा, 3 गडी बाद. धानोरी स्पोर्ट्स क्लब क्षेत्ररक्षण करताना आपण बघतोय वडगाव शेरी 11 टीम मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही ताकदवान टीम आहेत मित्रांनो. एक चांगला फटका आपण बघतोय, जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. दोन्ही टीम जिद्दीने मात्र विजयाच्या दिशेने जाताना दिसतात आपल्याला, पण चांगली चिकाटी आहे. दानोरी स्पोर्ट्स क्लब जर आपण बघितलं ना मित्रांनो, हार के बाद जीत रहती है, अशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळताना उभे राहतात, तयार होतात, जिंकतात, जिद्दी आणि चिकाटी मैदानामध्ये दाखवताना एक मजबूत टीम आहे. छप्पन्न धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपण बघतो अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. धानोरी स्पोर्ट्स क्लब चांगली मजबूत टीम आहे आणि एका बाजूला आपण बघतोय वडगाव शेरी 11 टीम. चांगला फटका इथे आपण बघतोय प्रवीणच्या बॅटमधून. वडगाव शेरी 11 जर बघितले गेले मित्रांनो, तर अजून एकही पराभूत मॅच ते केले नाही. प्रत्येक मॅच विजय विजय आणि विजय होत आलेले आहेत. त्या जिद्दीने ते मैदानामध्ये खेळताना दिसत आहेत. या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. 57 धावा. चांगला फटका आपण बघतोय. आडा बॅटिंग खेळायचा प्रयत्न केलाय, ऑफसाईडला जातोय, लॉंगला जातोय, क्षेत्ररक्षक तैनात. अच्छा, इथे आपण बघतोय लोहगाव टीमचे कॅप्टन, संपर्क साधा लवकर. आता मॅच रंगेल. एकीकडे असेल धानोरी स्पोर्ट्स क्लब वर्सेस लोहगाव 11. युवा उद्योजक आमचे आदरणीय उमेश दादा